हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाली. तर सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीची आहे ती. तर तुम्ही बघा आता ही रेसिपी. तर आपण सर्वात पहिले ना 2 वाटी रवा घेतलेला आहे. जी मोठी वाटी राहते ना, तर ती आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात आता मी पाणी टाकून घेते आणि रवा एका साईडला मी आता भिजत घालायला ठेवून दिलेला आहे. तो भिजल्यानंतर त्याच्यात मी आता हे 1 वाटी बेसन पीठ टाकलेले. 2 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ. तर आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊ. घाई करायची नाही. जोपर्यंत ते चांगलं भिजत नाही तोपर्यंत ढोकळा चांगला बनणार नाही. तर 5 ते 7 मिनटं आपण त्याला मस्त भिजू देऊ. तर त्याच्यानंतर मी अर्धा पळी त्याच्यात तेल टाकलेलं आहे. आता हा आहे लिंबू सत्व, सायट्रिक ॲसिड पण म्हणतात त्याला. तर आपण लिंबू सत्व टाकून थोडं अजून 5-1 मिनटं त्याला फिरवून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण ताटांना प्लेटींना तेल लावून घेऊ. आता मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये तेल लावल्यानंतर आणि मस्तपैकी त्याला परत आपण 1-2 वेळेस मिक्स करून घेऊ. जेवढं जास्त वेळ आपण त्याला मिक्स करू तेवढं जास्त छानपैकी आपला ढोकळा फुगणार आहे. तर आता मी त्याच्यात सोडा टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की सोडा टाकल्यानंतर ते पीठ इतकं वरती फुलून आलेलं आहे की ते भांड्याच्या खाली पडायचं प्रयत्न करतं आहे. तर इतकं छान असं फुलल्याशिवाय ढोकळा परफेक्ट जमणार नाही. असं फुगलं तरच ताटात तो वतायचा आहे, याची काळजी करायची. नाही तर कमी जर वाटलं तर अजून थोडा सोडा आपण वाढवून घ्यायचा. तर खूप छान ते आता फुगलेलं आहे. मी ते आता प्लेटीत ओतून घेतलेलं आहे आणि मी 2 ठिकाणी तो बनवत आहे. तर दुसऱ्या प्लेटीत पण मी आता ते ओतलेलं आहे. तर आपण आता ते ओतून घेऊ आणि दोन्ही कढाईंमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. दोन्ही प्लेटी आता त्याच्यात ठेवून देऊ आपण आणि ते छानपैकी फुलून येईल. त्याचं हे वरती ते बबल्स किंवा ते हे आलेलं आहे ना, त्याच्यावरूनच कळेल की ढोकळा आपला छान होणार आहे. तर एका भांड्यामध्ये मी आता इथं 2-3 पळी तेल टाकून घेतलं. त्याच्यात थोड्याशा हिरव्या मिरच्या मी लालसर करून घेतल्या, जेणेकरून त्या तिखट लागणार नाही. त्याच्यामुळं थोड्या त्या लालसरच करायच्या. आणि जिरं मोहरी पण, मिरच्या काढल्यानंतर जिरं मोहरी पण टाकलं मी. आता मी त्याच्यामध्ये 3-1 चम्मच साखर टाकलेली आहे. आपल्याला ज्याप्रमाणे गोड पाणी त्याच्यावर फोडणीचं टाकायचं असेल त्या प्रकारे आपण साखर घ्यायची आहे. तर मी आता इथे आहे ना एक काडी घेतलेली आहे. तर त्या काडीच्या साहाय्याने किंवा घरामध्ये चाकू किंवा स्पून वगैरे चमचा काय त्याच्याने तुम्ही चेक करू शकता ढोकळा झाला का नाही. त्याला जर ते पीठ लटकलं तर समजायचं कच्चं आहे. आणि ते जर एकदम व्यवस्थित बाहेर प्लेन एकदम आलं न चिटकता तर ढोकळा आपला छान झालेला आहे. तर हे बघू शकता माझा ढोकळा एकदम परफेक्ट झालेला आहे. कारण की मी चाकूच्या साहाय्याने ज्यावेळेस त्याला मी चौकून कडा मोकळा केल्यानंतर त्याला आल्हाद मी उचलून घेतलेलं आहे. आणि आता आपण एका ताटामध्ये पालथा टाकलेला आहे, त्याला पालथं करून घेतलेलं आहे. तर आपण आता इथं त्याला कट करून घेऊ. कट केल्यानंतर आहे ना, जी फोडणी आपण केलेली आहे तर आपल्या प्रकारे त्या तुकडे करायचे. तर ते त्याचे चौकोनी तुकडे झाल्यानंतर आपण त्याच्यावर फोडणी टाकून घेऊ. तर हे बघा, याच्यामध्ये ना मी कढीपत्ता ते पण दाखवलं, ते काही मी दाखवलं नाही तुम्हाला. कढीपत्ता पण मी त्या फोडणीला टाकलेला आहे. तर बघू शकता तुम्ही छानपैकी एकदम असा ढोकळा झालेला आहे. तर दुसऱ्या प्लेटीतला पण सेम अशाच प्रकारे झालेला आहे. दोन्हींना पण मी 15 मिनटं वाफेवर ठेवलेलं आहे. आणि याच्यात घरातल्याच वस्तू वापरलेल्या मी, लिंबू सत्व, सोडा, बेसन पीठ आणि रवा. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकलेलं नाही. एकदम सोपी पद्धत आहे ही, करून बघा. तर आता मी त्याच्यावर तळलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहे आणि तो एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा. एकदम छान प्रकारे हा ढोकळा झालेला आहे. तर कमेंट्स पण करा.